तयारी करून मी कुठे चालली आहे सांगतेच. त्या अगोदर सकाळी सकाळी ना मस्त छान आवळा बीट आणि पुदिन्याचं ज्यूस बनवलेलं आणि त्याचं जे वेस्ट असतं ना त्याचं मी काय करते असं भरपूर जण म्हणतात. तर मी काय केलं, याला वाळवून फेस पॅक म्हणून वापर करते. नाही तर मग आज मी तुम्हाला सांगते, तांदळाचं पीठ टाकायचं, दूध टाकायचं, पाणी टाकायचं, छान असं पेस्ट करायचं, चेहऱ्यावर लावायचं स्क्रब म्हणून किंवा मग पॅक म्हणून. असं छान मस्त फेशियल केल्यासारखं चेहरा वाटतो, एकदम फ्रेश वाटत होतं. पावसाळ्यामुळे जास्त टेरेसवर जाणं होत नाही म्हणून आज पाऊस नव्हता म्हणून गेलेली. तर बघा ड्रॅगन फ्रूटला छान नवीन कळी आलेली आहे, म्हणजे लवकर ड्रॅगन फ्रूट पण होणार आहे. आणि इथं नवीनच भरपूर काही सर गवत उगलेलं होतं, त्याच्यात हे जे आहे ना हे भगर सारखं दिसत होतं आणि पोपट मस्त वरती बसलेला होता म्हणून शूट करून घेतलं. खाली आल्यानंतर मी तयार झाली आणि सोबतच आम्ही सगळेजण गेलो बाप्पांच्या दर्शनासाठी, कारण आज आहे अनंत चतुर्थी आणि खूप छान भव्य दिव्य मिरवणूक बाप्पांची होणार होती. इथं जे पताके उडत होते ते वेचण्यामध्ये आणि पकडण्यामध्येच लेकराची मजा होती. त्यानंतर सगळेजण इथं नाचत होते, त्याच्यामध्ये लेकराचाही थोडाफार नाचला आणि मग छान छान बाप्पांचं दर्शन झालं. खूपच मनमोहक आकर्षक असं बाप्पांच्या मूर्त्या होत्या. त्यानंतर मग रात्र म्हटली तर मग चाटचा भंडार, जिकडे तिकडे खाण्यापिण्याचे स्टॉल लागलेले असताना त्याच्यात पाणीपुरी म्हटलं त्याच्या सुगंधानेच माणूस ओढलं जातं. पण घरी पाणीपुरी खाण्याची मजा वेगळी असते, बाहेर खातो तर पोट भरतं पण मन भरत नाही, म्हणून मग पुरीचा पॅक घेतला. घरी आल्यानंतर चटपटीत पाणी तयार करून घेतलं. तर पाण्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, अद्रक, मिरची टाकून असं पेस्ट तयार करून त्याच्यामध्ये बर्फ आणि पाणी टाकलं, निंबू पिळून घेतला. चटपटीतपणा आणण्यासाठी काळं मीठ, मिरी पावडर, चाट मसाला, भाजलेल्या धण्याचं आणि जिऱ्याचं पावडर टाकून मस्त आंबट तिखट पाणी तयार केलं. गोड पाण्यामध्ये चिंच गुळचं पाणी होतं, त्याच्यामध्येही सगळे हे मसाले टाकले. बटाटा बॉईल केलेला होता, त्याच्यात कांदा बारीक चिरून टाकला, सगळे चटपटीत मसाले टाकले. मस्त आपली ही पाणीपुरी तयार झाली होती. तर असा होता आजचा दिवस. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, अशाच डेली व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आय होप तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल, नसेल केलं तर नक्कीच करा. चला भेटूया, बाय.